काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग. सगळ्यांसाठी बनवतेस? हो. सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या देसाईंसाठी. वा, तू पण शिकलीस काकू? हे म्हणजे ह्या अशा लोकांशी ना असंच वागलं पाहिजे. हे बघ कीर्ती, मी काही शिकले वगैरे नाहीये आणि हे मी माझ्या मनाने करत नाही. मला घरात परत वाद नको आहेत आणि कोणाकडूनही काही आरोप ऐकून घेण्याची इच्छा नाही. म्हणजे तुला असं वाटतंय का की काही जणांसाठी जेवण बनवलं नाहीस तर या घरातले वाद थांबतील? मला जेवढं जमतंय तेवढं मी करते. बरोबर आहे तुझं, पण ही लोक इथेच राहतात ना, समोर येणारच तुझ्या, आणि समोर आले तर वाद होणार ना. कीर्ती, त्यासाठी मला ना या घरातून कोणाला काढून टाकायचं नाही आणि हा निर्णय माझा नाही, शिवाय तो माझा अधिकारही नाहीये. तू हे बघ, मी असं कुठे म्हणाले की तू त्यांना घरातून हकलवून दे. ते आउट हाऊस मध्ये राहूच शकतात ना, म्हणजे रोज रोजची भांडणं तरी थांबतील, सगळ्यांना शांतता मिळेल. आणि आउट हाऊस मध्ये राहणं काही कमीपणाचं नाहीये. मी सुद्धा राहतोच ना, मी तर या घरची मुलगी असून सुद्धा आउट हाऊस मध्ये राहते. वाईट काय त्यात? हे बघ काकू, मला मान्य आहे निर्णय तुझा नाहीये, तुझा अधिकार नाहीये, तू असं म्हणतेस, पण घर तर तुझंच आहे ना, तुझंही या घरात काहीतरी महत्व आहे, हो ना? आणि काकू, ती दिव्या तुझ्यावर वाटेल ते आरोप करते, खूप मोठा आरोप केलाय तिने, आणि तरी सुद्धा या घरातली लोक तिला काहीच बोलली नाहीये, तुलाच बोलताय. मला तर आश्चर्य वाटतंय, तू अजून निर्णय का नाही घेतलास? तुझंही घर आहेच ना. ठीक आहे, मी फक्त तुला सांगायचं काम केलंय, बाकी तू विचार करच. चला, माझं काम झालं, मासा गळाला लागला. आई शपथ जीजू, काय जबरदस्त आयडिया सांगितले तुम्ही. हा ना भाई, ही आयडिया काम करून जाणार. एक नंबर आयडिया, एक नंबर. बरोबर. ऐका ऐका ऐका, आपल्याकडे ना खूप कमी वेळ आहे, हं? त्यामुळे आपल्याला जे करायचं ते पटकन करायला लागेल. जीजू टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही करून टाकू पटापट. ए भाई लोक तयार आहेत ना तुम्ही? हा, काय झालं शिवा? काही नाही, असं कुठला राडा नको व्हायला आता. नाही होणार कुठला राडा. तसं नाही, रिस्कच नको कोणती. तुला माहिती ना आधी काय झालं, आता काय होतंय आपल्या बरोबर. मान्य आहे शिवा, पण आपल्याला वाकड्या रस्त्यावर गेल्याशिवाय काही पर्याय नाही. बरोबर आहे भाई. भाई लोक, हा प्लॅन सक्सेसफुल होणार, त्यामुळे आता थांबायचं नाही. सीताई, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. ऐक ना उर्मिला, अरे हे बघ, ऐक तू, अरे असं तू आई ऐक. उर्मिला, अगं हे काय, बॅगा वगैरे घेऊन कुठे चाललीस? काकू, काय करतेस तू? ताई, मी या घरात राहू शकत नाही. काय?
आणि हा निर्णय मी विचार करून घेतलाय. नाही ग उर्मिला, काय वेडेपणा आहे हा. हे काय वेडेपणा आहे म्हणजे? आणि मला नाही वाटत आहे की मी काही चुकीचं करते. आपलं बोलणं झालं याविषयी. ताई, मग तू सरळ सांग ना की तुलाही हेच वाटतंय की दिव्याला मीच धक्का दिला. आणि जर तुम्हाला सगळ्यांनाच हे वाटत असेल तर मी हे घर सोडून जाते. अहो, तुम्ही असं नका ना बोलू. तू का मध्ये बोलतीयस? त्यांनीच धक्का दिलाय हे खरंय, आणि त्यांना हे मान्य करायचं नाहीये म्हणून त्या घर सोडून जायचं म्हणते. बरोबर ना काकू? दिव्या, मी तुला विचारलं नाहीये. ताई, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. हे बघ उर्मिला, असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. अगं, तू काही केलं नाहीयेस हे माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. चांगलंय हो. तुम्ही हे मुद्दाम करताय ना काकू? तुम्हाला तुमची चूक मान्यही करायची नाहीये आणि घरच्यांना स्वतःच्या बाजूनी करून घ्यायचंय म्हणून. ताई, मग जर ही चूक मी केली नाहीये तर ह्यांनी या घरात राहायला नको. उर्मिला, सीताई, बघताय ना तुम्ही मी काय म्हणाले होते? आम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी ह्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगं, हे काय बोलतेस तू? हे जरा टोकाचं होतंय उर्मिला. काय टोकाचं होतं आई? ह्या लोकांना आउट हाऊस मध्ये राहायला काय प्रॉब्लेम आहे? इथेच का राहायला पाहिजे? म्हणजे याला काय अर्थ आहे? म्हणजे नुकसान झालं आमचंच आणि शिक्षाही आम्हीच भोगायची? उर्मिला काकूने काहीही केलेलं नाहीये आणि माझा काकूवर पूर्ण विश्वास. या घरातलं कुणीही तिच्या पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी तिच्या पाठीशी कायम उभी राहणार आहे, काहीही झालं तरी सुद्धा. मला माहिती होतं तुम्ही त्यांचीच बाजू घेणार आहे म्हणून. आई, बघतीयस ना, तुला खूप पुळका आहे ना यांचा. आता बघ, आपल्याला अडगळीच्या खोलीत ठेवायचं म्हणतायत. दिव्या, कीर्ती, तुम्ही जरा थांबा. तुम्ही लहान मुलासारखं वागू नका. दिव्या बाळा, तुलाही थोडं समजून घ्यायला नको का? ठीक आहे सीताई, समजून घेते, पण समजून घेतल्याने माझं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? मी कुठे असं म्हणते, पण काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. तो द्यायला हवा की नाही? म्हणते आशू यार, कितीतरी दिवसांनी मी असं हसले, मला खूप भारी वाटतंय. अरे वाटतंय ना? मग मला वाटलंच होतं म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. मला माहितीये तू इथे आल्यावर खुलतेस मस्त. हा, शेवटी आपल्या हक्काची जागा ती आपल्या हक्काचीच जागा. आली ना मजा? ऐक ना, पण घरी जायला पाहिजे. घरी काय झालं असेल काय माहिती. घरी आई आहे की ती सांभाळेल सगळं. नाही, आपण काय इथे टाइमपास करायला आलोय नाही ना, आपलं काम आहे म्हणून थांबलोय इथे. हा, पण तसं नाही. मी मगाशी कॉल केला होता ना, तेव्हा कोणी उचलला नाही, मग मला जरा टेन्शन येतंय. टेन्शन नको घेऊ काय. मी कॉल करू परत एकदा? पॅनिक होतीयस? अरे तसं नाही रे, असं सतत वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, काहीतरी घडलं असेल घरी असं. असं काही नाही. हो आजी, हे काय आहे सगळं? तुम्ही कुठे निघालात? माफ करा मासनी. अहो, उर्मिला या घरची लक्ष्मी आहे, तिनं घर सोडून जाता कामा नये. आम्ही चाललोय घर सोडून. वंदना ताई, तुम्ही कुठेही जात नाही आहात. तुम्ही काय असे 4 दिवस राहून जाणारे पाहुणे नाही आहात. आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात आणि तुमची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ऐक ना उर्मिला, असा तडकाफडकी निर्णय का घेतेस तू? ऐक ना. हे बघा, काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे मला माहित नाही, पण आता मला हे सगळं सहन होत नाहीये. मुळात मी हे सगळं सहन करू शकतच नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्याबरोबर येणार असाल तर ठीक आहे, नाहीतर मी एकटी जाईल. उर्मिला, हा काय प्रकार चाललाय? किती वेळा समजावलं मी तुला, तू एकही गोष्ट ऐकत नाहीयेस. नाही वहिनी, तिचं पूर्णपणे चुकीचं नाहीये. इथे जसे सगळे वागतायत ना. मी काय चुकीचं वागतीये? जे घडलं जे झालं तेच सांगतेय ना. दिव्या, बास झालं आता. मी हात जोडते तुझ्या पुढे, पण आता तमाशा बंद कर. नाहीये, आता कोणी काही म्हटलं तरी मी गप्प बसणार नाहीये. भैयाजी, कुठे कुठे शिवाशू? ते तर म्हणत होते ना की हे तुमचंच घर आहे, निवांत राहा, छान राहा. भागली त्यांची हौस. दिव्या बाळा, आत्ताही तसंच आहे. कोणीही तुम्हाला कुठेही जायला सांगत नाहीये. पण ह्यातला एक निर्णय आज होणारच. सीताई, तुमच्या शब्दाला इथे काही मानच नाहीये का? एकतर आमचंच नुकसान झालंय, वरून आम्हाला असं सुद्धा म्हणतायत. आजी, ऐका ना माझं. प्रसंग खूप कठीण आलाय आपल्या, पण अशामध्ये आपण सगळे बसून बोलूया ना. असं निघून जाऊन काय होणार आहे? तुमच्या तब्येतीला काही झालं तर आम्हाला सगळ्यांना बघवणार आहे का ते? आणि उर्मिला, हे बघ, तू निर्दोष आहेस हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण तू थोडं समजून घे ना. हे असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. अगं, मग कसे निर्णय घ्यायचे असतात ताई? मी पैशाचा आरोप केला, चुकलं माझं, आणि मी माफीही मागितली ना. पण आता ही मुलगी जी गोष्ट मी केलेलीच नाहीये त्याचा एवढा गंभीर आरोप माझ्यावर करते आणि तू काहीच बोलत नाहीयेस. आणि बरं, मी रोज रोज हे सहन करू शकत नाही. हा माझाही अपमान आहे. अपमान? माझ्या आयुष्यातलं इतकं मोठं सुख हिरावून घेतलं तुम्ही. माझ्यातला आईचा अपमान केलाय तुम्ही. बघितलंस ताई, बघितलंस तू? या अशा वातावरणात मी राहू शकत नाही. नाहीच राहू शकत अशा वातावरणात. एक तर हे सगळं सुरू आहे, त्याचा तिला त्रास होतोय, आणि त्यात आपण तिच्यावर तिने न केलेल्या गोष्टींबद्दल आरोप करतोय. लक्ष्मण भाऊ, अहो म्हणूनच मी हा निर्णय घेतला. काही तर नाही राहायचं आम्हासनी. अहो, आमच्यामुळं हा त्रास होतोय का नाही? आजी, आम्ही इथनं गेल्या बिगर हे थांबणार नाही. सीताई, जाऊ द्या आम्हासनी.
शिवा, आशू, अगदी वेळेवर आलात तुम्ही. आशू, तुझ्या काकूंची इच्छा आहे की आम्ही या घरातून निघून जाऊ. वाद झालं दिव्याताई. खूप बोललीस हा तू. उगाच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतेस तू समोरच्याच्या मनात. संपदा, नीट बोल माझ्याशी. ए तू तू नीट बोल आधी माझ्या आईशी. दादा, आई असं काही बोललेली नाहीये. अरे थांब संपदा, दिव्या काय चाललंय तुमचं? का म्हणताय तुम्ही? आई, आजी, अगं तुम्ही बॅगा घेऊन काकू कुठे निघालात असं? हो शिव, रोजचे हे वाद, आरोप प्रत्यारोप हे सहन होत नाहीये आता. आणि म्हणूनच मी हा पर्याय दिलाय. एकतर हे राहतील या घरात, नाहीतर मी. अरे काकू ऐक ना काकू, हे कशाला, हे काय करायची गरज आहे? सगळं काहीतरी तोडगा असेल ना याच्यावरती. एवढं सगळं तुझ्या डोळ्यासमोर होऊनही तू हा प्रश्न विचारतोस? आणि मुळात मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची काही गरज नाही. एकतर हे राहतील, नाहीतर मी राहील. काय तो डिसिजन लवकर घ्या. ऐका ना काकू, हे बघा आपण सोडून देऊया ना हे विषय. बघा गैरसमज झालेत फक्त. गैरसमज? अगं हा गैरसमज नाहीये, हा खोटा आरोप लावलाय माझ्यावर. आणि तुला तो खरा वाटतोय म्हणून तूही काही बोलत नाहीयेस. नाही, मी फक्त म्हटलं होतं की चुकून झालं असेल. चुकून झालं असेल? शिवा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. नाही काका, असं नाही म्हणते मी. मला माहिती काकू कुठेच चुकली नाही आहे, पण कोणीच कुणाचं ऐकून घेत नाही. तर जरा समजूतदारपणा दाखवूया ना आपण. तूच काय ते समजूतदारपणा दाखव. माझं आता ठरलंय. काकू अगं ह्यावर काहीतरी तोडगा असेल ना? बरं ठीक आहे एक तोडगा माझ्याकडे. तू बोल ना, काय पर्याय? आपण सॉर्ट करूयात ना सगळं, नाही का? एकतर हिने माझी माफी मागावी आणि हा खोटा आरोप परत घ्या. आणि तरच आपण एकत्र या घरात राहू शकतो. माफी मागायची असेल तर तुम्ही माझी मागावं. नुकसान माझं झालंय, तुमचं नाही. मग ताई, एकतर ह्या राहतील, नाहीतर मी. शांत हो उर्मिला. हे बघा आम्ही जातो इथनं, पण तू इथून कुठं बी जाऊ नकोस. हा आजी अगं थांबा तुम्ही प्लीज. आत्ता कुठे जाणार तुम्ही? ऐका ना, आई आजी थांबा जरा. हे बघा काकू, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि बरोबर पण आहे. मी फक्त एवढं म्हणते, सीताई ऐका ना. हे बघा, आजची रात्र फक्त आई आणि आजीला इथे राहू द्या. उद्या सकाळी मी त्यांना बाहेर घेऊन जाईन. हां, आजच्या रात्रीपुरतं विश्वास ठेवा माझ्यावर. मी सगळं नीट करीन. हां प्लीज. का एका रात्रीत काय करणार आहेस तू असं? शिवा, काय झालंय? सीताई हे बघा, मी आणि आशूना आत्ता जातो. मी आल्यावर तुम्हाला सगळं सांगते. फक्त आत्तापुरतं सगळ्यांनी शांत राहूया. आई आजी यांना इथे राहू द्या प्लीज. आशू चल ना. आलो आम्ही. आलोच आम्ही. हा आलोच. आता काय करणार आहे ही नवीन?